श्री स्वामी समर्थ. मेष राशी 1 ते 28 फेब्रुवारी 2026 मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. फेब्रुवारी महिना मेष राशीच्या जीवनात कोणते नवीन वळण घेऊन येणार आहे? तुमच्या मेहनतीला योग्य दाद मिळेल का? नात्यांमध्ये पुन्हा एकदा विश्वास आणि आपुलकी निर्माण होईल का? आर्थिक बाबतीत स्थैर्य येईल की खर्च वाढेल? चला तर मग पाहूया ग्रहस्थितीच्या आधारे मेष राशीच्या व्यक्तींना फेब्रुवारी महिना कसा जाणार आहे. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. करिअर व व्यवसाय. फेब्रुवारी महिन्यात मेष राशीच्या व्यक्तींना करिअरच्या दृष्टीने संमिश्र अनुभव येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता असून वरिष्ठांकडून अपेक्षा अधिक राहतील. तुम्ही जर नोकरीत असाल तर नवीन प्रोजेक्ट किंवा अतिरिक्त काम तुमच्यावर सोपवले जाऊ शकते. सुरुवातीला थोडा ताण जाणवेल, मात्र नंतर त्यातूनच प्रगतीचा मार्ग खुला होईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी या महिन्यात संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नवीन योजना आखताना घाई करू नका. भागीदारी व्यवसायात गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद ठेवा. जुने अडकलेले व्यवहार हळूहळू मार्गी लागतील, त्यामुळे आशावादी दृष्टिकोन ठेवा. आर्थिक स्थिती. या महिन्यात आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. उत्पन्न येत राहील, मात्र खर्चही तितकाच वाढू शकतो. विशेषतः घरगुती गरजा, आरोग्य किंवा वाहन संबंधित खर्च संभवतात. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे. फेब्रुवारी महिन्यात बचतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्या. जुने कर्ज फेडण्याची संधी मिळू शकते. आर्थिक शिस्त पाळल्यास महिन्याच्या शेवटी समाधानकारक स्थिती राहील. प्रेम व वैवाहिक जीवन. मेष राशीच्या व्यक्तींसाठी प्रेमजीवनात हा महिना थोडासा संवेदनशील ठरू शकतो. जोडीदाराशी मतभेद होण्याची शक्यता आहे. विशेषतः संवादाच्या अभावामुळे गैरसमज वाढू शकतात. त्यामुळे कोणतीही गोष्ट मनात न ठेवता मोकळेपणाने बोलणे आवश्यक आहे. अविवाहित लोकांच्या जीवनात नवीन व्यक्तीचे आगमन होऊ शकते, मात्र भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी वास्तवाचा विचार करा. विवाहितांनी जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. थोडा संयम आणि समजूतदारपणा ठेवल्यास नात्यात पुन्हा गोडवा येईल. कौटुंबिक जीवन. फेब्रुवारी महिन्यात कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. घरातील काही जुन्या विषयांवर चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मत ऐकून घेतल्यास निर्णय अधिक योग्य ठरतील. आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भावंडांशी संबंध चांगले ठेवण्यासाठी अहंकार बाजूला ठेवावा लागेल. घरात एखादा धार्मिक कार्यक्रम, पूजा किंवा छोटे खाणी समारंभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये आपुलकी वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी महिना मेहनतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांना अभ्यासात कंटाळा जाणवू शकतो, मात्र सातत्य ठेवल्यास यश निश्चित आहे. परदेशी शिक्षणाची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य माहिती मिळू शकते. आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत हा महिना थोडासा काळजीचा आहे. विशेषतः डोकेदुखी, रक्तदाब, थकवा किंवा पचन संस्थेशी संबंधित त्रास जाणवू शकतो. वेळेवर जेवण, पुरेशी झोप आणि पाणी पिणे आवश्यक आहे. मानसिक तणाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे ध्यान, योग किंवा प्राणायामाचा आधार घ्या. रागावर नियंत्रण ठेवणे फार महत्त्वाचे आहे. लहान सहान त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास योग. फेब्रुवारी महिन्यात प्रवासाचे योग दिसून येतात. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणामुळे प्रवास संभवतो. लांब पल्ल्याच्या प्रवासात काळजी घ्या. विशेषतः वाहन चालवताना प्रवासादरम्यान नवीन ओळखी होऊ शकतात, ज्या भविष्यात उपयुक्त ठरतील. मात्र प्रवासाच्या वेळी खर्चावर नियंत्रण ठेवा. एकूण मेष राशीच्या व्यक्तींसाठी फेब्रुवारी हा महिना संयम, शिस्त आणि आत्मपरीक्षणाचा आहे.
करिअर व आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घेतल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार होईल. नातेसंबंधांमध्ये संवाद ठेवल्यास गैरसमज टळतील. आरोग्याकडे दुर्लक्ष न करता स्वतःसाठी वेळ काढा. एकूणच हा महिना तुम्हाला परिपक्वता आणि अनुभव देणारा ठरेल. हा महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी संयम आणि शहाणपणाची परीक्षा घेणारा ठरेल. करिअर व व्यवसायात संधी मिळतील, पण त्यासाठी अधिक मेहनत आणि जबाबदारी स्वीकारावी लागेल. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, मात्र वाढते खर्च नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. प्रेम व कौटुंबिक नात्यांमध्ये संवादाची कमतरता टाळल्यास गैरसमज दूर होतील आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या दृष्टीने मानसिक तणाव, थकवा किंवा किरकोळ त्रास संभवतो. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकूणच हा महिना तुम्हाला अनुभव, परिपक्वता आणि पुढील काळासाठी योग्य दिशा देणारा ठरेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.